भूक नमस्कार मंडळी, आपल्या कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज सकाळीच पौर्णिमेला आमच्या गावचा शिमगोत्सव पार पडला, म्हणजे होम लागला। आता पालखी सहाणेवरच ठावरली आहे आणि उद्या सकाळी ती शिंपण्यासाठी उठेल आणि मग येत्या मंगळवारी ती आपल्या घरी येणार आहे। पण आता जरी आपल्या गावचा होम पेटला असला तरी अजून बाकीच्या गावचे भद्रेचे जे शिमगे आहेत ते होणं बाकी आहे आणि आम्ही त्याचाच एका शिमग्याला चाललो आहे। मी आहे, मम्मी आहे, मामा येतोय, सिद्धी, स्वरा, कार्तिक, मोठी आई, माझी आजी, मम्मीची आई, ते सगळेजण येत आहेत। तर आम्ही चाललो आहे आंबेडच्या शिमग्याला। तिथे शिमगा जोरात असतो, अगदी आमच्या गावापेक्षाही मोठा असतो, कारण तिथे दोन पालख्या भेटतात, दोन बहिणींची भेट होते आणि ती भेट मी आज आयुष्यात पहिल्यांदा बघणार आहे। तर तुम्हाला पण मी घेऊन चालली आहे त्या आंबेडच्या शिमग्याला। आणि आंबेड आणि सोनगिरी अशा दोन पालख्या असतात आय गेस। तर त्यातली जी सोनगिरीची पालखी आहे, तर सोनगिरी हे माझ्या मावशीचं गाव आहे, मोठ्या मावशीचं। तर भैया आणि दादा पण आपल्याला भेटतील। आपण ह्याआधी त्यांच्या घरी गेलो आहे, पण शिमग्यातून असं आज बऱ्याच वर्षांनी चालली आहे। चला तुम्ही पण। जर आपण जाऊया आधी। मी फोटोच नाही काढले, आपण फोटो काढूया एक सगळ्यांचा। तिकडं असतील ताई, आई टप घेत असेल, तिकडं असतील ताई। पालखी नाचते। मला नव्हतं वाटलं की ह्या वर्षी मला पालखींची ही भेट बघता येईल, पण ती इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि हा सोहळा, याची देही, याची डोळा अनुभवता आला। खरंच खूप भारी वाटलं जेव्हा दोन बहिणींनी गळा भेट घेतली। तुम्ही सुद्धा तो सोहळा नक्की अनुभवा। भूक हा भूक दोन्ही भूक एकदम, दोन्ही भूक घाल काय तोंडात। एकच गेलं हा शाबास। या वेळेपर्यंत आम्हाला दादा आणि भैया भेटले होते आणि भैयाने आम्हाला ही जागा दाखवली की इथे उभे राहून बघा, तुम्हाला व्यवस्थित सगळं बघता येईल।
पालख्यांची भेट बघून झाल्यानंतर आम्ही मावशीच्या घरी गेलो. तिथे थोडा वेळ बसलो, सगळ्यांनी चहापाणी घेतली आणि मग तिथून जेव्हा परत येत होतो तेव्हा आम्हाला वाटेत त्यांची ही पालखी वाडीतल्या सहाणेवर जाताना दिसली. ही पालखी त्यांच्या जुन्या सहाणीच्या इथे जाऊन बसते आणि मग देवळात जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या शिंपण्याला सुरुवात होते. तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या भागात पालख्यांची अशी काही भेट होते का आणि तुम्ही ती कधी अनुभवली आहे का? कधी आंबेड आणि सोनगिरीचा शिमगा अनुभवला आहे का? ते सुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.